आपण सगळेच शाळेत गेलोय, बरोबर? पण कधी असा विचार केलाय का की वर्गाच्या त्या चार भिंतींच्या बाहेर शिक्षणाचा खरा अर्थ काय असतो? खरं तर शिक्षण ही एक प्रचंड मोठी सामाजिक शक्ती आहे आणि हेच आहे शैक्षणिक समाजशास्त्राचं सार. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. तर मग हा एक प्रश्न स्वतःला विचारून बघा. शाळेचा उद्देश फक्त इतिहास, भूगोल, गणित शिकवणं इतकाच आहे का, की याच्यामागे काहीतरी खूप मोठं दडलंय? हा एकच प्रश्न आपल्याला थेट या विषयाच्या गाभ्याशी घेऊन जातो. आणि या प्रश्नाचं उत्तर एमिल रखाईम, ज्यांना समाजशास्त्राचे जनक मानलं जातं, त्यांनी खूप आधीच दिलं होतं. त्यांनी हे ओळखलं होतं की शिक्षण आणि समाज या दोन गोष्टींना वेगळं करूच शकत नाही. त्यांच्या मते शिक्षण ही मुळातच एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे काय, तर ती समाजातच जन्माला येते आणि शेवटी समाजासाठीच काम करते. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. समाजाची शाळा म्हणजे काय, या क्षेत्राची नेमकी व्याख्या काय, त्याच्या अभ्यासाची व्याप्ती किती आहे, ते आपल्या शाळांना कसं घडवतं आणि शेवटी हे सगळं प्रगतीसाठी इतकं महत्त्वाचं का आहे. बरं, तर आपला पहिला मुद्दा, एक कल्पना करा. समाज म्हणजे एक मोठं इंजिन आहे आणि शिक्षण शिक्षण त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे नातं दुहेरी आहे. म्हणजे कसं, तर समाजात जी मूल्य आहेत, ज्या गरजा आहेत, त्या ठरवतात की शाळेत काय शिकवलं जाईल, आणि दुसरीकडे त्याच शाळांमधून शिकून बाहेर पडणारी मुलं उद्याचा समाज घडवतात. हे एक दुतर्फी नातं आहे. याचाच अर्थ काय होतो, तर शाळेचं काम फक्त पुस्तकं शिकवणं नाहीये, अजिबात नाही. त्याचं खरं आणि मोठं काम आहे एका मुलाला समाजाचा एक जबाबदार, एक सक्रिय सदस्य बनवणं. त्याला समाजात कसं वागायचं, आपली संस्कृती काय आहे, हे सगळं शिकवणं. ओके, आता शिक्षण आणि समाजातलं हे जे काही गुंतागुंतीचं नातं आहे ते तर आपल्या लक्षात आलंय. पण मग प्रश्न येतो की ह्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला नक्की म्हणतात काय? चला त्याची व्याख्या बघूया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे समाजशास्त्राचा चष्मा लावून शिक्षणाकडे बघणं. समाजातली जी तत्त्वं आहेत त्यांचा वापर करून शिक्षणातल्या समस्या समजून घ्यायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सोडवायच्या. ब्राऊन यांनी तर याला एका वेगळ्याच पातळीवर नेलंय. ते काय म्हणतात बघा, शिक्षण म्हणजे फक्त एक व्यक्ती आणि पुस्तकं नाहीत, तर ती व्यक्ती आणि तिच्या आजूबाजूचं सांस्कृतिक वातावरण यातला जो संवाद आहे त्याचा हा अभ्यास आहे. सोप्या भाषेत आपलं घर, आपले मित्र, आपला समाज ह्या सगळ्याचा आपल्या शिक्षणावर कसा परिणाम होतो हे समजून घेणं. आणि रुसेक यांची व्याख्या तर एकदम प्रॅक्टिकल आहे. ते सरळ सांगतायत की हे फक्त थिअरीसाठी नाहीये. शिक्षणातल्या खऱ्याखुऱ्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी समाजशास्त्राचा वापर करणं म्हणजेच शैक्षणिक समाजशास्त्र. थोडक्यात हे एक अप्लाइड सायन्स आहे, असं ज्ञान जे फक्त वाचायचं नाही तर वापरायचं आहे. इथे ना एक छोटासा पण खूप महत्त्वाचा फरक आहे, तो समजून घेऊया. बघा, शैक्षणिक समाजशास्त्र आणि शिक्षणाचे समाजशास्त्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे डॉक्टर, तो प्रॉब्लेम बघतो आणि त्यावर उपाय शोधतो. आणि शिक्षणाचे समाजशास्त्र म्हणजे सायंटिस्ट, तो फक्त अभ्यास करतो, विश्लेषण करतो. आपण आज बोलतोय ते डॉक्टरबद्दल, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याबद्दल. मग हा जो डॉक्टर आहे म्हणजे आपलं शैक्षणिक समाजशास्त्र, ते नक्की कशाकशाचा अभ्यास करतं, त्याची व्याप्ती किती मोठी आहे? इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. कोणतीही शाळा घ्या, ती फक्त विटा सिमेंटची इमारत नसते, तर ती स्वतःमध्येच एक छोटासा समाज असते. खरंच विचार करून बघा, शाळेचे स्वतःचे नियम असतात, मुलामुलींचे वेगवेगळे ग्रुप्स असतात, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नातं तयार होतं, नाही का? म्हणूनच शाळा ही समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी एक जिवंत प्रयोगशाळा आहे. तर मग या प्रयोगशाळेत काय काय अभ्यासलं जातं? खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. जसं की एका शिक्षकाची समाजात नेमकी भूमिका काय? शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं असावं? शाळेचा आणि कुटुंबासारख्या इतर संस्थांचा संबंध कसा असतो? शिक्षण सामाजिक प्रगतीला चालना कसं देतं? समाजाच्या बदलत्या गरजा काय आहेत? आणि या सगळ्या शैक्षणिक समस्या सोडवायच्या कशा? या सगळ्याचा अभ्यास यात होतो. बरं, ही सगळी झाली थिअरी, पण याचा आपल्या शाळांवर प्रत्यक्षात म्हणजे खऱ्या आयुष्यात काय परिणाम होतो? चला बघूया. हा जो समाजशास्त्रीय विचार आहे ना, तो शिक्षणाच्या प्रत्येक गोष्टीला आकार देतो.
सगळ्यात आधी तो शिक्षणाची उद्दिष्टे ठरवतो. ही उद्दिष्टे समाजाच्या आजच्या आणि उद्याच्या गरजांवरून ठरतात. मग येतो अभ्यासक्रम. अभ्यासक्रमात समाजाची मूल्य दिसली पाहिजेत आणि मुलांना खऱ्या जगासाठी तयार केलं पाहिजे. इतकंच नाही तर शिकवण्याच्या पद्धतींवरही याचा प्रभाव पडतो, जसं की मुलांना गटात शिकायला लावणं. आणि शेवटी वर्गातली शिस्त, ती सुद्धा समाजातल्या लोकशाही मूल्यांसारखी असावी, असा हा दृष्टिकोन सांगतो. आता आपण जवळजवळ सगळ्या गोष्टी पाहिल्यात. मग शेवटी एक प्रश्न उरतोच की हे सगळं इतकं महत्वाचं का आहे? शैक्षणिक समाजशास्त्राचं खरं काम तरी काय? आणि ह्याचं उत्तर खूप सुंदर आहे. शैक्षणिक समाजशास्त्र म्हणजे शिक्षण आणि समाज यांच्यामधला एक पूल आहे. त्याचं काम काय? तर शिक्षण आणि समाज यांच्यात अंतर पडू द्यायचं नाही. शिक्षण नेहमी समाजाच्या गरजांशी जोडलेलं राहावं, ते कधीच कालबाह्य होऊ नये, हे बघणं त्याचं काम आहे. थोडक्यात सांगायचं तर शैक्षणिक समाजशास्त्र हे एका गाईडसारखं आहे. ते समाजाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातं, शिक्षणातले प्रॉब्लेम्स शोधून ते सोडवतं, आपलं जग जे सतत बदलतंय त्याबद्दलचं ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवतं आणि समाजाची जी ध्येय आहेत ती शिक्षणाच्या माध्यमातून कशी पूर्ण करता येतील यासाठी सूचना देतं. आणि हे सगळं आपल्याला एका आजच्या काळातल्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपलं जग प्रचंड वेगाने बदलतंय, नाही का? मग विचार करा, या बदलत्या जगासाठी, उद्याच्या समाजासाठी नागरिक घडवायला आपल्या शाळांनी स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत? हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे.